तो आता जरी एखाद्या व्यक्तीने जयपूर फूट 8 दिवसापूर्वी कुठून तरी घेतला असेल तरी आम्ही त्याला हा पाय देऊ. कारण जयपूर फूट आता म्हणजे कसं झालेलं आहे ते एकेकाळी जसं आपल्याला होता तर पार आता सायकलीसुद्धा मुलांच्या त्या गिअरवाल्या आल्या आहेत. एकेकाळी आपण असताना त्या आपल्या सायकली असायच्या, आता तशा ॲडव्हान्स झाल्या, ते आता जुनं झालं सायकलचं. तसा हा प्रकार आहे. जयपूर फूट म्हणजे 8-10 किलो वजन घेऊन तो दिव्यांग चालतो. आमचा हा पाय कृत्रिम पाय घातलेले दिव्यांग शेती काम करू शकतात, मोटरसायकल चालवू शकतात. त्या दिवशी तुम्ही याल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल, मोटरसायकल चालवू शकतात. शेतातून आल्यानंतर जसं आपण हातपाय धुतो तसं ती व्यक्ती बसेल खुर्चीवर, पाय काढेल आणि सांगेल बायकोला मुलाला, अरे बाथरूममधून साबणाने धुवून आण. अशा पद्धतीचा आमचा पाय. त्यामुळे खूप ॲडव्हान्स आहे जयपूर फूट. माझे मी स्लोगन आहे, जयपूर फूट आता बास, बसवा मॉड्युलर पाय खास. त्यामुळे जयपूर फूट आता बंद केलेला आहे. आणि आता हा म्हणजे जमीन आसमानाचा फरक आहे. लाईफ 5 वर्ष आहे, याचं 20 वर्ष आहे. दोन वर्षापूर्वी मी म्हणतो रसा घेतला का जयपूर फूट? 2 दिवसापूर्वी जरी त्याने जयपूर फूट घेतलेला असेल तरी त्याला आम्ही देणार. फक्त काय आहे, हा असा ॲडव्हान्स मॉड्युलर पाय देणाऱ्या भारतात 2च संस्था आहेत. त्याला मिळणार 2च संस्था आहेत. एक भारत विकास परिषद पुणे आणि एक उदयपूरची धार्मिक संस्था आहे. त्याच्यामुळे मॉड्युलर पाय कोणाकडेही डबल होत नाहीत. आमच्याकडेच घेतला असेल समजा पुण्याला येऊन घेतलेला असेल, त्याचा आधार कार्ड नंबर टाकल्यावर दिसेल. मग आम्ही त्याला विचारू, अरे बाबा तू डबल कशाला घेतो? पुण्याला तुला दिला आहे ना, या तारखेला दिला, तारीखवार असतं. तो म्हणेल खराब झाला, ठीक आहे पाय घेऊन ये, तुझा दुरुस्त करून देऊ. नाही दुरुस्त झाला तर नवीन देऊ, त्याला नाही म्हणणार नाही. त्यामुळे आम्ही सगळ्यांना देऊ. जयपूर फूट काल जरी घेतला असेल कोणी तरी घेऊ. हो, बिलोनी अबावनी आणि पार मांडीच्या इथे फक्त आम्हाला एक 7-8 इंचचा स्टंप लागतो, ज्याला तो पाय बसवावा लागतो. बाकी इथपासून जरी कट झालेलं असलं तरी बसवता येतो. गुडघ्याच्या खाली कट असेल तरी बसवता येतं. हात इथे असला तरी, इथून असला तरी. त्याच्यानंतर दोन्ही पाय नसलेले अनेक दिव्यांग येतात आमच्याकडे. 2-2 पाय आम्ही त्यांना बसवतो. दोन्ही पाय नसतात, ॲक्सिडेंटमध्ये दोन्ही पाय कापलेले असतात. 2 पाय 1 हात नसतो. मोठा ॲक्सिडेंट झाला असेल तर अशीही स्थिती असते, त्यालाही आम्ही देतो.